एखाद्या मिळकतीच्या मालकाने आपल्याला अनरजिस्टर्ड साठेखत लिहून दिलेलं आहे आणि त्या मिळकतीची खरेदी विक्री करण्याच्या अनुषंगानं रजिस्टर कधीही रद्द न होणारं मुखत्यारपत्रसुद्धा लिहून दिलेलं आहे. परंतु खरेदी खताचा व्यवहार पूर्ण करण्याच्या आधी जो मिळकतीचा मालक आहे, ज्याने मुखत्यारपत्र लिहून दिलेलं आहे कधीही रद्द न होणारं, आणि ज्यांनी अनरजिस्टर्ड साठेखत लिहून दिलेलं आहे तो व्यक्ती मयत झाला. त्यांच्या वारसांची नोंद त्या मिळकतीच्या उतार्यावर लागली. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्यांच्या नावे मुखत्यारपत्र लिहून दिलेलं होतं त्या मुखत्यारपत्र लिहून घेणाऱ्या व्यक्तीनं ती मिळकत रजिस्टर खरेदी खताद्वारे स्वतःच्याच मुलीला विक्री केल्याचं दस्त नोंदवला. या उलट वारसांनी सुद्धा तीच मिळकत दुसऱ्या एका अन्य व्यक्तीला विक्री करून टाकली. वाद न्यायालयामध्ये गेला. माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा वाद जेव्हा गेला त्यावेळी या केसमध्ये नेमकं काय झालं? कधीही रद्द न होणारं मुखत्यारपत्र, रजिस्टर नसलेलं साठेखत आणि मिळकतीची पूर्ण किंमतसुद्धा मयत झालेल्या मूळ व्यक्तीला दिलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्याला मुखत्यारपत्र दिलेलं आहे कधीही रद्द न होणारं, ती व्यक्ती मालक मृत्यू झाल्यानंतर त्या मिळकतीची विक्री करू शकते का? खरेदी खत नोंदवू शकते का? कायदेशीर वारसांना हक्क प्राप्त होणार का? ज्यांच्या नावे रजिस्टर मुखत्यारपत्र जे दिलेलं आहे कधीही रद्द न होणारं, त्यांना हक्क मिळणार, ते ती मिळकत पुढे नंतर खरेदी देऊ शकणार. या महत्त्वपूर्ण कायदेशीर प्रश्नांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाच्या आधारे. तर ही केस आहे मित्रांनो MS आनंदमूर्ती विरुद्ध जे मंजुळा. ज्युनियर वकील मित्रांसाठी मी पुन्हा एकदा केसचं नाव रिपीट करतोय, MS आनंदमूर्ती विरुद्ध जे मंजुळा. माननीय सर्वोच्च न्यायालयानं या केसमध्ये 27 फेब्रुवारी 2025 रोजी हा न्यायनिर्णय दिलेला आहे. या केसची फॅक्ट अशी आहे की एक मिळकतीचे जे मालक होते मुनिअप्पा नावाचे, तर त्यांनी त्यांची मिळकत विक्री करण्याच्या अनुषंगानं अनरजिस्टर्ड साठेखत लिहून दिलं. म्हणजे ते साठेखत रजिस्टर झालेलं नव्हतं आणि त्या अनरजिस्टर्ड साठेखतासोबतच एक इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून दिली, म्हणजेच कधीही रद्द न होणारं मुखत्यारपत्र. आणि साठेखताच्या वेळी त्यांनी त्या मिळकतीची संपूर्ण रक्कम ते मुखत्यारपत्र घेणारे जे आहेत त्यांच्याकडून घेतली. या केसमध्ये हाच प्रश्न उपस्थित झाला की सर्व रक्कम घेतलेली असेल आणि कधीही रद्द न होणारं मुखत्यारपत्र लिहून दिलेलं असेल, त्या आधारे व्यक्तीच्या मृत्यूनंतर खरेदी खत झालेला असेल तर त्या मुखत्यारपत्रधारकाला ती मिळकत त्या ज्यांनी मुखत्यारपत्र लिहून दिलं त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती मिळकत कधीही रद्द न होणाऱ्या मुखत्यारपत्राच्या आधारे विक्री करता येईल का? आणि या केसमध्ये जे आहे ते मुनिअप्पा जे मूळ मालक होते त्यांनी काय केलं की संपूर्ण रक्कम मिळकतीची घेतली मोबदला, आणि जी सरस्वती होत्या तर त्या सरस्वती यांच्या नावे कधीही रद्द न होणारं मुखत्यारपत्र लिहून दिलं, इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी, आणि अनरजिस्टर्ड साठेखतसुद्धा दिलं. मिळकतीची किंमत तर सरस्वती यांनी मुनिअप्पा यांना हयात असतानाच दिलेली होती, परंतु खरेदी खत रजिस्टर करण्याच्या पूर्वी मुनिअप्पा मयत झाले आणि मुनिअप्पा मयत झाल्यानंतर मुनिअप्पा यांनी सरस्वती यांना जे कधीही रद्द न होणारं मुखत्यारपत्र दिलेलं होतं, कुलमुखत्यारपत्र, त्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे मुनिअप्पाच्या मृत्यूनंतर सरस्वती यांनी आपल्या स्वतःच्याच मुलाच्या नावे ती मिळकत खरेदी दिली. त्या दरम्यान मुनिअप्पा मयत झाल्यानंतर मुनिअप्पांच्या वारसांची नावं त्या मिळकतीच्या उतार्यावर लागलेली होती आणि त्या वारसांनी श्रीनिवासलू यांना ती मिळकत विक्री केली. पुढे त्याबाबत काही दस्त झाले आणि रूपवती यांना खरेदी दिली गेली आणि रूपवती या ज्या होत्या त्यांनी त्यांची मुलगी जे मंजुळा यांना बक्षीसपत्राद्वारे ती मिळकत दिली. म्हणजे मिळकत मुनिअप्पाची. काही व्यवहार हे मुनिअप्पाच्या वारसांनी केले आणि काही व्यवहार हे मुनिअप्पा यांनी हयातीमध्ये ज्या व्यक्तीला कधीही रद्द न होणारं कुलमुखत्यारपत्र दिलेलं होतं त्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे कुलमुखत्यारपत्रधारकांनी म्हणजे सरस्वती यांनी पुढं स्वतःच्या मुलाच्या नावे खरेदी खत नोंदवलं. केस जी आहे ती माननीय कोर्टामध्ये गेली. माननीय कोर्टामध्ये जे मंजुळा या ज्या होत्या की ज्यांनी
जे वारसं होते म्हणजे मुनिअप्पाचे वारस नोंद लागल्यानंतर त्या वारसांनी ज्यांना पुढे दस्त करून दिले होते आणि रूपवती ही जे मंजुळा यांची आई होती, तर रूपवतीकडून बक्षीसपत्र जे मिळालेलं होतं त्या बक्षीसपत्राच्या आधारे म्हणजे वारसांच्या लाईनमधून मिळकतीचं मला टायटल आलेलं आहे, मालकी आलेली आहे, कब्जा आलेला आहे असे म्हणून निरंतर ताकिदीचा, ज्याला परमनंट इंजंक्शन असं आपण म्हणतो, तर तो माननीय ट्रायल कोर्टामध्ये दावा दाखल केला. या उलट MS आनंदमूर्ती जे सरस्वती ज्यांनी मुनिअप्पा यांच्याकडून कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यारपत्र घेतलेलं होतं, अनरजिस्टर साठेकत घेतलेलं होतं, ते सरस्वतीचा मुलगा MS आनंदमूर्ती ज्यांना सरस्वती यांनी खरेदी दिलेली होती रजिस्टर कुलमुक्त्यारपत्राच्या आधारे, त्या अधिकाराने दिलेली होती मुनिअप्पाच्या मृत्यूनंतर, तर त्यांनीही MS आनंदमूर्ती यांनी सुद्धा एक न्यायालयामध्ये दावा दाखल केला. तो दावा काय होता, तर दावा होता की मी या मिळकतीचा मालक आहे, माझी या मिळकतीमध्ये कब्जे वहिवाट आहे आणि डिक्लरेशन ऑफ टायटल आणि पजेशन याबद्दलचा MS आनंदमूर्ती यांनी सुद्धा दावा दाखल केला. म्हणजे माननीय न्यायालयामध्ये एकाच मिळकतीबाबत 2 दावे दाखल झाले. एक म्हणजे वारसाच्या लाईननं मला मालकी आली, मला बक्षीसपत्रानं आईकडून मिळकत आली असे म्हणून जे मंजुळा यांनी केलेला निरंतर ताकिदीचा दावा, ज्याला परमनंट इंजंक्शन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि दुसरा दावा जे मुनिअप्पा यांनी त्यांच्या हयातीमध्ये कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यारपत्र सरस्वती यांना दिलं होतं आणि सरस्वती यांनी मुनिअप्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा स्वतःचा जो मुलगा आहे सरस्वतीचा MS आनंदमूर्ती यांना खरेदी दिलेली होती, त्यांनी दाखल केलेला दावा. यामध्ये ट्रायल कोर्टामध्ये सुनावणी झाली, पुरावा घेण्यात आला आणि जे ट्रायल कोर्ट आहे प्रथम कोर्ट त्यांनी जे मंजुळा यांच्या बाजूने निकाल दिला. म्हणजे जे वारस होते त्या वारसांकडून त्या वारसाच्या लाईनने जी मिळकत आलेली होती ते बरोबर आहे आणि जे कधीही रद्द न होणारं मुक्त्यारपत्र आहे त्या आधारे जे मिळकत आलेली होती आनंदमूर्ती यांना, तर त्यांचा दावा जो आहे तो फेटाळण्यात आला. त्याविरुद्ध MS आनंदमूर्ती हे माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या अपिलामध्ये सुद्धा माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांचा क्लेम फेटाळला आणि ट्रायल कोर्टाने दिलेला जो आहे तो निर्णय कायम केला. त्यानंतर हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं गेलं. माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं हे प्रकरण गेल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं यामध्ये 2 कायदेशीर मुद्दे उपस्थित झाले. पहिला मुद्दा की कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यारपत्र जे आहे ते ज्यांनी ते मुक्त्यारपत्र लिहून दिलं त्यांच्या मृत्यूनंतर अस्तित्वात राहू शकतं का? लिहून देणारा व्यक्ती मयत झाल्यानंतर कुलमुक्त्यारपत्र जे आहे कधीही रद्द न होणारं, तर त्याच्या आधारे ते मुक्त्यारपत्र घेणारी व्यक्ती अन्य कोणत्या व्यक्तीला त्यातील अधिकाराच्या आधारे खरेदीखत लिहून देऊ शकतात का? आणि या अनुषंगानं जरी त्या मिळकतीची संपूर्ण रक्कम जरी दिलेली असली, अनरजिस्टर साठेखत जरी असलं, तरीसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जरी पैसे दिले, जरी कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यारपत्र जरी असलं, तरी कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट जो आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट त्याचं कलम 202 जे आहे त्या 202चा आधार घेऊन त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे कुलमुक्त्यारपत्रधारक आहेत तर त्यांना इंटरेस्ट क्रिएट करण्याचा अधिकार नाही. त्यामध्ये टिप्पणी करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलेलं आहे की जे साठेखत आहे ते अनरजिस्टर साठेखत आहे आणि जे कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यारपत्र आहे हे जरी हयात असताना मुनिअप्पा यांनी सरस्वती यांना दिलेलं असलं आणि सरस्वती यांनी मुनिअप्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा स्वतःचा मुलगा MS आनंदमूर्ती यांच्या नावे खरेदी खत जरी करून दिलेलं असलं, तरी रजिस्टर कुलमुक्त्यारपत्र असतानासुद्धा कुलमुक्त्यारपत्रधारक जो आहे ज्याला अधिकार दिलेले आहेत तो लिहून देणाऱ्याच्या मृत्यूनंतर त्या अधिकाराचा वापर करू शकत नाही. त्यामुळं त्या कधीही रद्द न होणाऱ्या कुलमुक्त्यारपत्राची सुद्धा कायदेशीर मान्यता जी आहे ती फक्त ज्याने लिहून दिले तो हयात आहे तोपर्यंतच त्याची मान्यता आहे. तो व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे जे वारस आहेत ते कायदेशीर वारस होतात, ते त्या मिळकतीचे कायदेशीर मालक होतात, कब्जे वहिवाटदार होतात आणि त्यांना ती मिळकत पुढे त्यांच्या मर्जीने विल्हेवाट करण्याचा अधिकार आहे.
आणि अशा प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने MS आनंदमूर्ती यांची जी मागणी होती, दावा होता की मी या मिळकतीचा मालक आहे, कब्जे वहिवाटदार आहे, तर ही त्यांची मागणी जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि ट्रायल कोर्टाने जे मंजुळा ज्यांना स्वतःच्या आईकडून बक्षीसपत्राने ती मिळकत मिळालेली होती रूपवती यांच्याकडून, आणि रूपवती यांना जी आहे ती श्रीनिवासलू यांच्याकडून त्यांनी खरेदी घेतलेली होती. श्रीनिवासलू यांना जे मूळ मालक होते मुनिअप्पा त्यांच्या वारसांनी खरेदी दिलेली होती. म्हणजे वारसांकडून खरेदी खतं जी पुढं आली, पुढं टायटल जसं पास होत गेलं तर त्यांची मालकी, त्यांचा कब्जा जो आहे तो ग्राह्य धरलेला आहे. याच्यामध्ये 2 कायदेशीर महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे सगळी रक्कम केवळ मी दिलेली आहे, ते अगदी कागदावर सुद्धा आहे त्या मूळ मालकाला, परंतु ते अनरजिस्टर साठेखत आहे. आणि दुसरा मुद्दा की जरी पूर्ण रक्कम दिलेली असली आणि जरी त्या मिळकतीच्या मालकाने त्यांच्या हयातीमध्ये कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यार पत्र लिहून दिलेलं असेल, त्यामध्ये ती मिळकत विक्री करण्याचे अधिकार जरी लिहून दिलेले असतील, तरीसुद्धा ती व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या कधीही रद्द न होणाऱ्या कुलमुक्त्यार पत्राचा अंमलसुद्धा संपुष्टात येतो आणि मृत्यूनंतर कुलमुक्त्यार पत्रधारक हे त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणतेही व्यवहार करू शकत नाहीत. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण अनेक वेळा साठेखत करतो, अनरजिस्टर साठेखत करतो, रजिस्टर मुक्त्यारपत्र नोंदवून घेतो, कधीही रद्द न होणार आहे, हे कधीच रद्द होणार नाही अशी आपली धारणा असते. तर कुलमुक्त्यारपत्र हे ज्याने लिहून दिले त्याच्या हयातीपर्यंतच त्याची कायदेशीर मान्यता असते. तो व्यक्ती मयत झाल्यानंतर ते मुक्त्यारपत्रसुद्धा संपुष्टात येते. त्यामुळे आपण जर अशा प्रकारे एखादा अनरजिस्टर साठेखत केलेला असेल, आपण जर इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यारपत्र केलेलं असेल आणि आपल्याकडून खरेदी खत करून घेण्यास विलंब होत असेल तर त्वरित खरेदी खत करा, कारण त्या आपल्या कधीही रद्द न होणाऱ्या कुलमुक्त्यारपत्राचा अंमल हा त्या मालकाच्या हयातीपर्यंतच आहे. त्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. आणि ही माहिती जर आपल्याला आवडली असल्यास या माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला, तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा. म्हणजे कोणाचे तरी पैसे बुडण्यापासून वाचतील, कोणाला तरी याचा फायदा होईल. धन्यवाद.